नमस्कार, मी सुखानंद कुलकर्णी, बीई इलेक्ट्रॉनिक्स, प्रोप्रायटर, मनीष सोल्युशन्स, लांजा। गृहोपयोगी वस्तू 12 वर्षापेक्षा अधिक कालावधी आम्ही विक्री व सेवा करतो। गिझर, शेगडी, मिक्सर, फिल्टर, मॉप, इन्व्हर्टर बॅटरी, घरघंटी, वॉटर प्युरिफायर, एअर कूलर, टॉवर फॅन, इंडक्शन कुकटॉप इत्यादी वस्तूसाठी आम्ही विक्री व सेवा करतो। रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याचा काही भाग हे आमचं कार्यक्षेत्र आहे। तर आजचा व्हिडिओ करायचा जो मुख्य विषय आहे की गृहोपयोगी वस्तू वापरताना एक कॉमन काळजी आपण घेतली पाहिजे। ती काय काळजी आपण घेतली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे। तुम्ही वस्तू कुठेही खरेदी केलेली असेल तरी काळजी ही घेतलीच पाहिजे। हा व्हिडिओ फक्त आमच्या ग्राहकांसाठीच आहे, मर्यादित आहे असं नाहीये। वस्तू वापरणाऱ्या एकूण सगळ्या ग्राहकांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आणि ह्या व्हिडिओमध्ये दिलेली जी माहिती आहे ती तुमच्या ज्ञानवृद्धीसाठी आहे आणि प्रत्येक कंपनीचं वॉरंटी कार्ड, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वाचूनच तुम्ही त्यानुसारच अंमलबजावणी करायची आहे। एक ठोकताळा म्हणून हा व्हिडिओ करायचा आमचा प्रयत्न आहे। आता मुख्य उद्देश की काय काळजी घ्यायची की गृहोपयोगी वस्तू वापरताना अपघात होणार नाही। तर उदाहरणादाखल एक आपण विचार करूया की वाहन खरेदी केलेलं आहे तुम्ही, तर ते वाहन सुरक्षितपणे चालावं, त्याचा अपघात होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घेतो। तर आपण वाहतुकीचे नियम पाळतो। वाहनाचे जे टायर्स आहेत त्याच्यामध्ये हवा आठवड्याने किंवा महिन्यानी जसे काय आवश्यकता असेल त्यानुसार आपण चेक करतो, टॉपअप करतो ती हवा आणि चांगल्या ठिकाणचं इंधन त्याच्यामध्ये आपण भरतो। आणि जो चालक आहे तो अनुभवी असेल, तज्ञ असेल असा पाहतो किंवा आपण स्वतः चालवताना योग्य काळजी घेऊन ते वाहन चालवतो। आता जसं वाहन चालवताना रस्ते वेडेवाकडे येणार, चढ उतार येणार, त्यानुसार आपण काही वाहन चालवताना बदल करतो, बरोबर आहे। तर हे वाहन हे एक उपकरण आहे जे आपल्या घराबाहेर धावतंय, तर इतकी काळजी आपण वाहन चालवताना घेतोय, त्याचा इन्शुरन्स काढतो, पीयूसी काढतो, त्याची सर्व्हिसिंग न चुकता वेळच्या वेळी करतो आणि वाहन स्वच्छ ठेवतो आपण आत बाहेर। ते घराबाहेर चालणारं वाहन याची आपण एवढी काळजी घेतो, तर आपल्या घरात चालणारी जी उपकरणं आहेत त्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे। त्याच्या वापरासंदर्भातील नियम आपण पाळले पाहिजेत आणि त्याचं अधेमध्ये सर्व्हिसिंग केलं पाहिजे। त्याच्या वापरासंदर्भात जे काही घरात आपण सगळे वापरकर्ते असू त्यांना या संदर्भात योग्य माहिती आपण दिली पाहिजे, ती जाणून घेतली पाहिजे। आता व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून मी मूळ मुद्द्याकडे वळतो आता की आपली जी घरगुती उपकरणं आहेत ती गॅसवर चालतात, इलेक्ट्रिकवर चालतात, बरोबर। तर आपण गॅसवर चालणारी उपकरणं जर बघितली तर प्रमुखतः आहेत गॅस शेगडी आणि गॅस गिझर। तर गॅस शेगडी आणि गॅस गिझर याच्यासाठी सिलेंडर जो आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये त्याचं जे एक्झिट नोझल आहे वरती त्याच्यामध्ये वायसर असणं फार गरजेचं आहे, म्हणजे गॅस लिकेज होण्याची शक्यता फार कमी होते। तर जेव्हा तुम्ही नवीन सिलेंडर घ्याल, एजन्सीवाला तुम्हाला आणून देईल घरी, तर त्याची पांढरी कॅप काढून आतमध्ये वायसर आहे का हे नक्की पहा। दुसरी गोष्ट रेग्युलेटर तुम्ही जो वापरणार आहात तो तुमच्या अधिकृत गॅस एजन्सीकडूनच घ्या। ओरिजिनल रेग्युलेटरचा वापर होणं फार गरजेचं आहे आणि तो रेग्युलेटर कुठे आपटला जाणार नाही, पडणार नाही ना याची काळजी घ्या। प्रेशरमध्ये चेंज होतो। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस पाईप। तुम्ही जर रबरी गॅस पाईप वापरत असाल तर 5 फुटापर्यंत त्याची मर्यादा ठेवा। त्याच्यापेक्षा लांब जर तुम्हाला पाईप म्हणजे सिलेंडर मधील गॅस व्हायचा असेल तर कॉपर पाइपिंग हे करून घ्यावं लागतं। आणि टी शक्यतो वापरू नका, एका सिलेंडरवर एकच उपकरण चालेल असं बघा।
ज्यादा सिलेंडर तुम्ही अर्ज दिला किंवा मागणी केली तर एजन्सीकडून मिळतो, त्या संबंधित तुम्ही चौकशी करा. आणि सिलेंडर ठेवायची जी जागा आहे ती हवेशीर व सुटसुटीत असावी. बंद कपाटात लोक सिलेंडर ठेवतायत आणि हे सगळं आपण ज्या त्या कंपनीच्या वेबसाईटवर वगैरे पाहायला आपल्याला मिळतं. आपण ते पाहत नाही, तर ते साधारण त्याचा सारांश इथं मी एकत्रित करतोय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपकरण हे सिलेंडरपेक्षा जास्त उंचीवर पाहिजे. सिलेंडर खाली, उपकरण उंचावर. असं कधीही करू नका की सिलेंडर उंचावर आहे आणि उपकरण खालच्या साईडला आहे. गॅसची जी व्हायची दिशा आहे प्रेशरच्या दिशेने खालून वर यायला पाहिजे. सिलेंडरचं जे एक्झिट नोझल आहे ते सुद्धा उंचावर आहे बघा, पाण्याच्या टाकीसारखं बॉटमला नाहीये. आणखी गॅस पाईप जी आहे ती एक 2-3 वर्षांनी त्याच्यामध्ये खराबी होते, ती बदलली पाहिजे. मी काही ठिकाणी बघितलं की गॅस पाईपला कुठेतरी इन्सुलेशन टेप लावून ती पॅक केलेली आहे. असं चालत नाही मित्रांनो. किंवा आपली नॉर्मल आपण पॅकिंग करतो ती चिकट टेप लावलेली आहे, कोणी टेफ्लॉन टेप लावून बघतंय. कशासाठी हा धोका आपण पत्करायचा? साधारण माझ्या मते अगदी रिटेल MRPने गॅस पाईप जरी खरेदी केली तरी 200 रुपयाच्या आत ती मिळते आणि 2-3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये खराबी झाल्यावर ती बदललीच पाहिजे. आपण नक्कीच उधळपट्टी करायची नाहीये. काटकसर करताना कुठला अपघात होणार नाही, जीवाला धोका होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्या. आता मॅन्डेटरी गॅस चेकिंग सगळ्या घरोघरी चालू आहेत. ते लोक तुम्हाला सांगतायत की गॅस पाईप बदलून घ्या शेगडीची. तर त्याच पद्धतीने गॅस गिझरची गॅस पाईप पण तुम्ही कालांतराने बदलली पाहिजे. त्याला अशा चिकटपट्ट्या वगैरे लावून ते काम होत नाही. गॅस लिकेज झाला तर फार मोठा अपघात होऊ शकतो. आणि जर तुम्ही गॅस गिझर वापरत असाल तर हवेशीर आणि सुटसुटीत जागा सिलेंडर बरोबर गिझरसाठी पण आवश्यक आहे. जिथे ज्वलन होणार आहे तिथे ऑक्सिजनची गरज आहे. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी जर पॅक ठेवल्या तर मात्र ऑक्सिजनची कमतरता जाणवणार आहे आणि ती वापरकर्त्याला जाणवणार आहे. त्याच्यामुळे गॅस गिझर जिथे तुम्ही इन्स्टॉल करणार आहात ती हवेशीर व सुटसुटीत जागा असावी. अगदीच तुम्ही बाथरूममध्ये इन्स्टॉल केलाच तर बाथरूमला खिडकी असावी, ती उघडी असावी. आणि जमलं तर तुम्ही बादली आधी बकेट भरून घ्या ती, मग दरवाजा लावून आंघोळीला सुरू करा. बरोबर आहे. तर आपण एक पुन्हा एकदा ह्याचं हे बघूया युटर्न मारून की सिलेंडरमध्ये वायसर आहे की नाही बघा. रेग्युलेटर अधिकृत कंपनीकडून उपलब्ध करून घ्या. गॅस पाईप रबरी वापरत असाल तर 5 फुटापर्यंतच वापरा. टीचा वापर करू नका. मोठ्या ठिकाणी लांबवर गॅस व्हायचा असेल तर कॉपर पायपिंगचा पर्याय बघा. हवेशीर आणि सुटसुटीत जागा बघा सिलेंडरसाठी आणि उपकरणासाठी देखील गॅसवर चालणाऱ्या. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या आपण गोष्टी बघायच्यात. आणि सिलेंडर हा कमी उंचीवर हवा उपकरणापेक्षा. तर हा झाला साधारणतः गॅस उपकरणासंदर्भातले नियम की ज्यामुळे अपघात टाळता येतील, अपघात कमी होतील. आणि जेव्हा तुम्हाला कधी संशय येईल तेव्हा गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर बाजूला काढून पांढरी कॅप लावून बंद ठेवणे. जोपर्यंत तंत्रज्ञ तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत हे करणं भाग आहे. अशी कोणतीही इमर्जन्सी नाहीये की आपल्या जीवापेक्षा महत्वाची आहे. थोडासा उशीर होईल जेवण करायला, आंघोळीला थोडासा उशीर होईल, पण अपघातापेक्षा उशीर झालेला चांगला. आपण हायवेवर पण बघतो ठिकठिकाणी लिहिलेलं असतं दुर्घटना से देर भली, म्हणजे दुर्घटना होण्यापेक्षा उशीर झालेला चांगला. कारण तंत्रज्ञ तुम्ही फोन केल्या केल्या लगेच उपलब्ध होतो असं नाहीये. तो दुसऱ्या ठिकाणी कामाला गेलेला असतो किंवा त्याला आणि काही कामं असतात, तर तो यायला थोडासा वेळ लागतो. तुम्ही शहरी भागात राहत असाल तर लवकर उपलब्ध होईल, ग्रामीण भागात राहत असाल तर थोडासा उशीर होणार आहे. आणि कोणीही तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल असेल असं नाहीये. तुम्ही कितीही पैसे देतो म्हणलात तरी थोडासा वेळ लागणारच आहे कोणी यायला. तर तेव्हा काय करायचं हे बघून घ्या. की तुम्हाला वाटलं की सिलेंडरचा वायसर फाटलेला आहे किंवा रेग्युलेटर नीट बसत नाहीये, गॅस पाईप जुनी झालेली आहे किंवा उपकरणात काही बिघाड आहे, तर सोप्या गोष्टी आहेत. रेग्युलेटर बंद करून ठेवा. तरीही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर रेग्युलेटर काढून त्याच्यावर जी पांढरी सेफ्टी कॅप येते ती तुम्ही बसवायला पाहिजे. आता अशा अनेक मुद्दे आहेत की ज्या एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीये, तरी पण मी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. आता दुसरी जी उपकरणं आहेत आपली सगळी, जसं गॅस गिझर आहे तसं इलेक्ट्रिक गिझर आहे, गॅस शेगडी आहे तसं इंडक्शन कुकटॉप आहे, मिक्सर आहे, घरघंटी, एअर कूलर,
ही जी सगळी उपकरणं आहेत, आणखी अनेक नावं त्याच्यात घेता येतील, इलेक्ट्रिसिटीवर चालणारी उपकरणं जास्त आहेत. तर ह्याचा वापर करताना आपण काय काळजी घेऊ शकतो, तर घरामध्ये अर्थिंग असणं फार गरजेचं आहे. आता अर्थिंग नावाला नको की बल्ब लागला अर्थिंग आणि न्यूट्रलच्या मध्ये, तर त्या एखाद्या तंत्रज्ञाला बोलवून न्यूट्रल आणि अर्थिंग मध्ये प्रॉपर व्होल्टेज येते का, फेज न्यूट्रल, फेज अर्थिंग आणि न्यूट्रल अर्थिंग ह्याचे काही प्रमाणे ठरलेली आहेत की ज्यामध्ये तेवढं व्होल्टेज आलं तर तुमचं अर्थिंग प्रॉपर आहे. तर ते अर्थिंग चेक करून घेऊ शकतो आपण आधीमध्ये, फार वर्षापूर्वी केलेलं असेल तर. बरोबर आहे. त्याच्यात काय आवश्यकता असेल बदल करायची किंवा नवीन अर्थिंग करायची गरज असेल तर तेही देखील तुम्ही बघू शकता. आणि अर्थिंग करायचं असेल तर खर्च जास्त येईल, पण तपासायचं असेल तर व्हिजिट फी फार घेतली जात नाही माझ्या मते. आपल्याकडे खेडोपाड्यात देखील प्रत्येक वाडी वस्तीत वायरमन आहेत. अर्थिंग चेक करायचे म्हणून सांगा, ते अर्थिंग तुम्हाला चेक करून देतील की घरात अर्थिंग आहे की नाही आहे. कारण बरेचसे जे शॉक लागतात ते अर्थिंग नसल्यामुळे लागतात, किंवा जो छोटासा अपघात असतो तो मोठ्या अपघातात कन्वर्ट होऊ शकतो जर अर्थिंग नसेल तर. बरोबर आहे. आणि तुम्ही नवीन उपकरण घेता तेव्हा त्याच्यामध्ये सगळी काळजी घेऊन तपासणी घेऊनच ते तयार केलेलं असतं. बहुतांश केसेसमध्ये बसवताना पण तुम्ही चांगल्या व्यक्तीकडून बसवून घेत असाल, खरेदी करताना तुम्ही चांगलं काय त्याचे जे मानांकन आहेत ती बघून खरेदी करून घेत असाल. पण जसा जसा त्याचा वापर होत जातो तसं त्याच्यामध्ये झीज होणार, बिघाड होणार, आणि त्याच्यामुळे जर शॉक लागायची शक्यता निर्माण झाली तर तो शॉक मोठ्याने लागू नये, जोराचा झटका लागू नये म्हणून अर्थिंग असणं आवश्यक आहे. तर अर्थिंग हा मुद्दा फार 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 गरजेचा आहे. ते तुम्ही अगदी जो त्या क्षेत्रात काम करतो त्याच्याकडून तपासून घ्या. दुसरी गोष्ट, जो बोर्ड ज्याला आपण पिनटॉप लावतोय उपकरणाचा, तो ते उपकरण किती करंट खेचतंय किंवा किती वॅटेज आहे त्याला अनुसरून असला पाहिजे. जनरली इलेक्ट्रिक गिझर असेल, घरघंटी असेल तर ह्यांच्यासाठी पॉवर पॉइंट लागतो 15-16 एम्पियरचा, कारण त्यांचा स्टार्टिंग करंट जास्त असतो. बाकीची जी उपकरणं आहेत ती नॉर्मल 6 एम्पियर प्लगवर चालू शकतात, पण दोन्ही प्लगना अर्थिंग असणं फार गरजेचं आहे. आणि तो बोर्ड ज्या उपकरणासाठी वापरला जातोय त्याची वॅटेज कॅपॅसिटी किती, करंट कॅपॅसिटी किती, यानुसार त्या बोर्डाचं एम्पियर रेटिंग असलं पाहिजे. जी मोठी थोडीशी उपकरणं आहेत त्याला तुम्ही पॉवर पॉईंटचाच वापर करा असं आम्हाला इथे सुचवायचं आहे. आणि तसंच नुसता बोर्ड वापरून चालणार नाहीये मोठ्या कॅपॅसिटीचा, त्याच्यामध्ये जी वायर आलेली आहे ती पण जास्त जाडीची असली पाहिजे त्याच्या करंट रेटिंग आणि वॅटेज रेटिंग अनुसार. उदाहरणार्थ तुम्ही पॉवर पॉईंट वापरताय तर त्याला 2.5 किंवा 4 mm ची वायर वापरली पाहिजे. तुम्ही नॉर्मल पॉईंट वापरताय फॅन ट्यूबसाठी तर त्याला 1 mm ची वायर वापरली पाहिजे. कलर कोडचा वापर केला तर पुढचं जी दुरुस्ती आहे ती सोपी जाणार आहे. जनरली फेजला लाल, न्यूट्रलला काळी, अर्थिंगला हिरवी, इन्व्हर्टरच्या वायरिंगला आणि एखादा रंग असं तुम्ही करू शकता की जेणेकरून बोर्ड उघडल्यानंतर झटकन लक्षात येईल. नवीन जर एखादा तंत्रज्ञ आला तुमच्याकडे, नेहमीच्याला जर वेळ नसेल आणि इमर्जन्सी असेल तर त्याला ते लक्षात येईल. आणि इलेक्ट्रिक उपकरणासाठी देखील थोडीशी सुटसुटीत व हवेशीर जागा निवडा. पण गॅसच्या बाबतीत हा नियम जास्त लागू पडतो कडकपणे. पण कोणतंही उपकरण असो, हवेशीर व सुटसुटीत जागा निवडा. आणि सगळ्यात शेवटी एक महत्वाच्या उपकरणाकडे मी येतोय, इन्व्हर्टर व बॅटरी. बरेच लोक कुठेतरी कोपऱ्यात इन्व्हर्टर बॅटरी बसवतात, त्याच्याकडे बघत देखील नाहीत. तर इन्व्हर्टर बॅटरीसाठी देखील तितकीच हवेशीर व सुटसुटीत जागा आवश्यक आहे. बॅटरी जी आहे त्याच्यामध्ये काही केमिकल कॉम्पोनंट आहे आणि इन्व्हर्टर हा आपला इलेक्ट्रिसिटीवर ते चार्ज करतो. लाईट गेली की ते जे कॉम्पोनंट आहे ते डिस्चार्ज होते आणि परत इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर ते इन्व्हर्टर बॅटरीची जागा जरी तुम्हाला कुठे घरात जागा नसेल, लॉफ्टवर बसवला असेल, शक्यतो ग्राउंडलाच बसवावी. पण अगदी नाईलाज असेल तर साधारण तुमची नजर त्याच्यापर्यंत जाईल आणि फार काय आजूबाजूला अडगळ नसेल अशी जागा तुम्ही इन्व्हर्टर बॅटरीसाठी निवडायला पाहिजे. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी, इन्व्हर्टरच्या समोर 5 इंडिकेटर आहेत. त्याचा तुम्ही काय इंडिकेशन दाखवते हे समजून घ्या. मेन्स ऑन आहे म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे महामंडळाकडून. चार्जिंग ऑन आहे म्हणजे बॅटरी चार्ज होतीये. इन्व्हर्टर ऑन
म्हणजे विद्युत सप्लाय नाही आहे महामंडळाकडचा, म्हणजे इन्व्हर्टर ऑन किंवा युपीएस ऑन असं दाखवतं. त्याच्यानंतर बॅटरी लो आहे की बॅटरीची कॅपॅसिटी संपलेली आहे, ओव्हरलोड आहे, इन्व्हर्टरच्या क्षमतेपेक्षा काहीतरी जास्त मोठं उपकरण तुम्ही लावलेलं आहे, किंवा कुठलं तरी उपकरण खराब झालेलं आहे आणि जास्त करंट खेचत असेल. तर हे सगळे इंडिकेशन आहेत, हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत किंवा तुम्ही ते समजून घेतले पाहिजेत की काय चाललंय. आता तुम्ही मेन्स ऑन आहे, लाईट आहेत आणि बॅटरीचं चार्जिंग 2 दिवस 3 दिवस लाईट गेले तरी थांबतच नाहीये. ही नजर तुमची त्याच्याकडे असली पाहिजे. चार्जिंग थांबलं पाहिजे काही कालांतराने. नवीन बॅटरी असेल तर 1-2 दिवसात ते थांबलं पाहिजे. लाईट नंतर अधिमध्ये जातात येतात तर 2-4 तास ते चार्जिंग ब्लिंकिंग होतं, अशा पद्धतीने ब्लिंक होतो तो दिवा, किंवा काही ठिकाणी स्थिर राहतो. ते तुम्ही कुठल्या कंपनीचं घेताय त्याच्या मॅन्युअलमध्ये लिहिलेलं असेल. पण जर दुर्दैवाने एखाद्या इन्व्हर्टरच्या मार्फत बॅटरीला होणारं चार्जिंग जर थांबलंच नाही तर बॅटरी ती ड्राय होण्याची शक्यता असते, त्याच्यामध्ये ब्रेक किंवा स्क्रॅचेस जाण्याची शक्यता असते. आता कोणीही, तुम्ही कितीही चांगल्या कंपनीचा इन्व्हर्टर घेतला, कितीही चांगल्या दुकानदाराकडून घेतला, कितीही चांगल्या तंत्रज्ञाकडून घेतला, तरी हे मॉनिटरिंग तुमचं तुम्हालाच करायचं आहे. 24/7 कोणीही तुम्हाला असं मॉनिटरिंगसाठी येणार नाहीये की आज मॉनिटरिंग करून गेला, एक 4-6 महिन्यांनी मॉनिटरिंगसाठी कोणी येऊ शकतं. बरोबर आहे. ही नजर तुमची तुम्हाला टाकायची आहे की बॅटरीचं चार्जिंग थांबते की नाही. काही दिवस लाईट गेलेलेच नाही आहेत तरी चार्जिंग थांबत का नाहीये. आणि जेव्हा 4-6 महिन्यांनी डिस्टिल वॉटर फिल करायची वेळ येते तेव्हा माझी बॅटरी आपल्या घरातील किती पाणी घेतेय. 1-2 बाटल्यापेक्षा जास्त तर घेत नाहीये ना. आणि महत्वाचं म्हणजे 4-6 महिन्यांनी डिस्टिल वॉटर टॉपअप कराच. एप्रिल महिना आणि ऑक्टोबर महिना हे बॅटरी नवीन असताना तुम्ही स्टँडर्ड मानू शकता की या 6-6 महिन्याच्या अंतराने डिस्टिल वॉटर टॉपअप मी स्वतः करेन, जर येत असेल तरच, किंवा मी कोणाला तरी बोलवून ते करून घेईन. आणि किती पाणी बॅटरीमध्ये फील होतंय. जर तुम्हाला 6 बॅटरीच्या 6 सेलमध्ये मिळून 3 बाटल्या 6 बाटल्या किंवा त्याच्याहून जास्त पाणी लागत असेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही दर 6 महिन्यांनी टॉपअप करत असाल तर. जर तुम्हाला कमी पाणी लागलं, एखाद दुसरी बाटली पुरत असेल तर ते व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मेन महत्वाचं काय आहे तर तो इंडिकेटर, चार्जिंग ऑनचा इंडिकेटर हा स्थिर थांबला पाहिजे, बंद झाला पाहिजे. कंटिन्युअस ब्लिंक होत असेल, कंटिन्युअस चालू राहत असेल तर ती तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आता त्या प्रत्येक कंपनीच्या मॉडेलनुसार इंडिकेटर थांबतो, ब्लिंक होतो का चालूच राहतो हे तुम्ही समजून घ्या बॅटरी विक्रेत्याकडून, किंवा तुमच्याकडे जो इन्स्टॉलेशनला तंत्रज्ञ येतो त्याच्याकडून ते समजून घ्या. इन्व्हर्टर बॅटरी एकदा आपण अमाऊंट देऊन बसवली, वर कोपऱ्यात ठेवली, त्याच्याकडे मी पाहतच नाही असं चालणार नाहीये. आणि हेच सगळ्या गोष्टींच्या बाबतीतही लागू होतं. म्हणजेच इन्व्हर्टर बॅटरीच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगतोय की चार्जिंगचा इंडिकेटर कुठेतरी ब्लिंक व्हायचा थांबला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे. कंटिन्युअस चार्जिंग करायला नाही पाहिजे बॅटरी, त्यांनी लाईट जर गेली नाहीत तर. आणि त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टॉपअप करताना किती पाणी लागतंय ह्याचं प्रमाण जे आहे त्याच्यापेक्षा जास्त लागत असेल तर ते चेकिंग तुम्ही करून घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो 95% उपकरणं नीटच चालणार आहेत. कुठेही अपघात होताना आपल्याला रोजच्या रोज असा दिसत नाही, फ्रिक्वेंटली होतोय असा. पण ज्या काही 5% म्हणा किंवा आपण अगदी 3-2-1% अपघात होत आहेत म्हणूया, तर ते पण आपल्याला जर टाळायचे असतील तर ही काळजी ग्राहक म्हणून तुम्ही स्वतः घ्यायची आहे. कारण तुमच्या घरात तुम्हीच वावरत आहात 24/7, किंवा त्यातले काही तास तुम्हीच घरी आहात. रोज तर कोणी तंत्रज्ञ तुमच्याकडे येणार नाही, किंवा रोज दुकानदार काही फोन करून विचारणार नाही, किंवा कंपनीत तुम्ही कॉल केल्याशिवाय त्यांच्याकडूनही असा काही सारखी विचारणा होणार नाही की काय बरं चाललंय ना. तुम्हालाच ते बघायचंय बरं चाललंय का नाही ते. तर इलेक्ट्रिसिटी संदर्भात आपण जे माहिती बघितली ती एकदा आपण त्याचा परत युटर्न मारूया. की अर्थिंग प्रॉपर असलं पाहिजे, बोर्ड आणि वायर चांगल्या कॅपॅसिटीची बघा आणि जागा त्याला व्यवस्थित निवडा. आणि शेवटचा जो मुद्दा होता इन्व्हर्टर बॅटरीच्या बाबतीत, की इन्व्हर्टर बॅटरी एकदा विकत घेतली आणि कोपऱ्यात ठेवली, त्याच्याकडे लक्षच नाही टाकलं, असं करू नका. डिस्टिल वॉटर वेळेवर टॉपअप करा. आणि जे इंडिकेटर्स आहेत, विशेष करून चार्जिंगचा इंडिकेटर, तो कंटिन्युअस बॅटरी चार्ज करत नाही ना बघा. तर महत्वाचा मुद्दा काय होतो की 95% केसेस नीट चालल्यात, मग ते थोडंसं लाईटली घेतलं जातं. पण त्या 5% आपण येऊ नये, किंवा ते जे 5% प्रमाण आहे ते अगदी 0.5% यावं किंवा नील व्हावं, ह्याच्यासाठी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे.
कारण बऱ्याच वेळा काय होतं, काय झालं की मग वस्तू कुठल्या कंपनीची आहे हो, कुणी विक्री केली, कोण आलेलं बसवायला, मग काय प्रॉब्लेम झाला की काय, नक्की चूक कोणाची. आता पुन्हा मी वाहनाच्या उदाहरणाकडे येतो. ट्रक एखादा त्याचे ब्रेक फेल झाले असं आपण म्हणतो. आता नक्की चूक कोणाची? त्याच कंपनीचे हजारो ट्रक रस्त्यावर धावत आहेत, त्याच विक्रेत्याने केलेले काहीशे ट्रक त्याच गावात धावत असतील, त्याच रोडवर, बरोबर आहे ना. तो जो ड्रायव्हर आहे तो इतरही वाहनं चालवत असेल, मग तो ब्रेक फेल का झाले, तर ह्यालाच अपघात म्हणतात. की त्याच्यामध्ये तुम्ही गाडी सर्व्हिसिंग वेळेवर केलेली असेल किंवा नाही आहे ते बघा. ब्रेक ऑइल असेल त्याचं, मला आता त्यातलं फार माहीत नाही मेकॅनिकल मधलं, ते तुम्ही फिलअप केलंय का, अनेक गोष्टी आहेत. आणि एवढं करून जर अपघात झाला तर त्याला दुर्दैव म्हणता येईल. पण जर तुम्ही निष्काळजीपणा केला, दुर्लक्ष केलं, आणि आपण ज्या पद्धतीने वाहनाची काळजी घेतो तशी उपकरणाची घेतली नाही, आणि जर काही बरं वाईट होत असेल किंवा नुकसान कुठलंही होत असेल, दरवेळी जैविक नुकसान होत असेल असं नाहीये, त्या वस्तूचंही नुकसान होत असेल, तुम्हाला परत खरेदी करावी लागत असेल ती, तर त्याला तुम्हीच कारणीभूत असणार आहात. आपल्या ज्या मेन कॉर्ड आहेत इलेक्ट्रिक वस्तूंच्या, त्याला देखील कुठे त्याचं आवरण फाटलं असेल तर ते दाखवून घ्या किंवा तुम्ही समजून घ्या, तिथं टेस्टर लावून बघा लीक होतंय का, करंट कुठे काय, बरोबर आहे ना. ह्या अनेक गोष्टी आहेत. गॅस पाईपवर तुमची नजर जायला हवी आधी मधी, सिलेंडर बदलताना तरी जायला हवी ना. म्हणजे काय आहे की छोटे मोठे खर्च वाचवण्याच्या नादात, किंवा मला वेळ नाही हे अगदी सोयीस्कर कारण सांगून तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल, निष्काळजीपणा करत असाल, तर जो काही हानी होईल कुठल्याही स्वरूपातली त्याला तुम्हीच जबाबदार असणार आहे. कारण एक कंपनी हजारो उपकरणं काढते दरवर्षी, हजारो लोक वापरतात, एक विक्रेता 100-500 उपकरणं विकतो, एक तंत्रज्ञ रोजच्या रोज काही ना काहीतरी करत असतो. पण ते जे उपकरण एकदा खरेदी झालं, इन्स्टॉल झालं की ते तुमच्या स्वतःच्या निगराणीखाली असतं. हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. जसं मी सांगितलं की 4-6 महिन्यांनी नजर टाका बॅटरीवर, इंडिकेटर्सही हल्ली असतात की पाणी खाली झालंय का, मग टॉपअप करायची गरज आहे का, सहज एक नजर टाकावी, 5 इंडिकेटर मधला कुठला लागतोय, बॅटरी चार्जिंग थांबतंय ना. म्हणजे काय की हा व्हिडिओ करायचं कारणच हे आहे की वस्तू कंपनी तयार करते, काही नॉर्म्स ते पाळलेच जातात बहुतांश केसेसमध्ये. विक्रेता ती वस्तू विक्री करतो, तंत्रज्ञ इन्स्टॉल करतो, पण त्याचा जो मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी तुम्हालाच बोलवावं लागणार आहे, तंत्रज्ञाला म्हणा, विक्रेत्याला म्हणा, सर्व्हिस सेंटरला. आणि बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. त्याच्यामुळे आपण आता उन्हाळ्यात लिंबू सरबत पितो, पावसाळ्यात चहा कॉफी पितो, किंवा थंडीतही तसंच करतो, चहा कॉफी. किंवा काही पदार्थ खायचे असतात आपल्याला घरी, सांगायचे मागच्या पिढीतील लोक की उन्हाळ्यात हे खाणं घ्या, पावसाळ्यात असं करा, हिवाळ्यात असं करा. तर हे जे काही नियम आहेत किंवा वाहनाचे काही नियम आहेत की सर्व्हिसिंग करा, ब्रेक ऑइल बघा, हवा भरा वेळेवर, तसेच नियम उपकरणाला लागू पडत आहेत. कोणीही 24/7 उपकरण मॉनिटरिंग करायला तुमच्या घरी उपलब्ध नसणार आहे. जो काही वेळ तुम्ही घरी असाल, आठवड्यातनं एखादा दिवस नजर टाकायला हरकत नाही सुट्टीच्या दिवशी, विरंगुळा म्हणून. तर या गोष्टी तुम्ही पाळाव्यात, याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपणच घ्यायची आपली काळजी. अपघात टाळण्यासाठी काय कराल म्हणून ही माहिती मी देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही ज्या कंपनीचं उपकरण वापरता त्याच्यात जे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिलं असेल त्यानुसारच कारवाई करा. ठोकताळा म्हणून हा व्हिडिओ आहे, एक माहिती म्हणून हा व्हिडिओ आहे. अंमलबजावणी तुम्ही स्वतः करणार असाल तर इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पहा, किंवा त्या कंपनीच्या तंत्रज्ञाला किंवा ज्याच्याकडून उपकरण विकत घेतलेलं आहे त्याच्याशी संपर्क साधूनच करा. कारण अर्धवट ज्ञान फार धोकादायक असतं असं म्हणतात. ते तुम्ही शिकून घेतलं असेल तर स्वतः करा, किंवा काही सर्व्हिस चार्ज, व्हिजिट चार्ज देऊन तंत्रज्ञाला बोलवून घ्या. धन्यवाद. मनीष सोल्युशन्स, गृहोपयोगी वस्तूंचे दालन, लांजा, जिल्हा रत्नागिरी. आणि मी प्रोप्रायटर सुखानंद कुलकर्णी, BE इलेक्ट्रॉनिक्स. आणि आमचा जो यूट्यूब चॅनल आहे कोकणचा ब्रँड ॲक्युमन, किंवा आमचा जो ब्लॉग आहे acumen-domestic-appliances.blogspot.com, त्याच्या मागे https:// लावायचा असतो. पण हे तुम्ही जर गुगलवर सर्च केलात
तर तुम्हाला ह्या अशा अनेक विषय डिटेलमध्ये बघायला मिळतील. बऱ्याच वाचकांकडून गॅस गिझरवर बोलू काही हे जे आमचं आर्टिकल आहे त्याच्याविषयी छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत की सुंदर माहिती त्यांना मिळाली. आणि इलेक्ट्रिक गिझर बद्दल काही बातचीत, तर दोन्ही ठिकाणी आपण ते गॅस आणि इलेक्ट्रिक विषयी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या कोकण मीडिया हे जे दैनिक आहे ते त्यांची जी वेब पेज आहे त्याच्यावर देखील हे प्रसिद्ध झालं होतं. आणि इन्व्हर्टर बॅटरी संदर्भात आत्ता व्हिडिओ करणार होतो तो सगळाच एकत्र केलेला आहे आपण. आणि आम्ही प्रत्येक वस्तू खरेदी करताना एक QR कोड देतोय, तो स्कॅन जर तुम्ही केला गुगल स्कॅनरनी तर तुम्हाला ती माहिती अगदी डिटेल मिळते. प्लस आम्ही एक झेरॉक्स देतोय जी आपण लोकल लँग्वेज आपल्या मातृभाषेत लिहिलेली आहे की सहज कोणालाही ती वाचता येईल. तर प्रत्येक वस्तूबरोबर आम्ही ती झेरॉक्स देतोय की कशी वापरायची. आणि आपली जी टीम आहे त्यांचं दरवर्षी आम्ही ट्रेनिंग घेतो. लांजा, रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातले जे आपले टेक्निशियन आहेत जुने नवे त्यांची एक मीटिंग घेतो, तिथे ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करतो आणि सगळ्यांना अपडेट करतो या बाबतीत. आणि ते लोक ग्राहकांना अपडेट करत असतात. तर हे सगळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्राहकाला आमच्यापर्यंत येणं शक्य असेल असं नाही. कदाचित गाव वेगळं असेल किंवा त्यांचे दुकानदार वेगळे असतील ठरलेले. तर तुम्ही हे नक्की फॉलो करा. कोकणचा ब्रँड ॲक्युमन हा आपला YouTube चॅनल आहे. आणि ॲक्युमन डोमेस्टिक अप्लायन्सेस lanza.blogspot.com मगाशी म्हणल्याप्रमाणे मागे https:// हे जी आपला वेबसाईट आहे म्हणजे ब्लॉगवर आपली वेबसाईट आहे, तिथे तुम्ही ही माहिती बघू शकता. आमच्याकडून झेरॉक्सची मागणी करू शकता. QR कोड आम्ही सॉफ्ट कॉपी तुम्हाला देऊ शकतो. हे सगळी आम्ही जास्तीत जास्त वेळ काढून तुम्हाला ही माहिती देण्याचा सगळ्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. फेसबुकवर, यूट्यूबवर, अगदी गुगलच्या ब्लॉग्सवर, प्रत्यक्ष भेटल्यावर, अशा व्हिडिओच्या माध्यमातून. पण सगळ्यात शेवटी परत एकदा सांगतो, आपल्या वस्तूची आणि आपली काळजी आपण स्वतःच घ्यायची. मला वेळ नाही असं म्हणायचं नाही, बिघडल्यावर बघू असं म्हणायचं नाहीये. जो काही पिरियडिक मेंटेनन्स आहे तो केलाच पाहिजे. मग ते उपकरण असो, घराबाहेर पडणाऱ्या वाहनासारखं, किंवा घरातल्या या वस्तू असोत, गिझर, शेगडी, प्युरिफायर, घरघंटी, कूलर, इन्व्हर्टर बॅटरी, ही काळजी तुम्ही नक्की घ्या अशी मी अपेक्षा ठेवतो हा व्हिडिओ पाहिल्यावर तरी. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा.